नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. भाद्रपद मास सुरू झालेला आहे. सर्व स्त्री वर्गांना हरतालिकेच्या व सर्वांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी फ्री इंग्लिश कोर्स घेतो असं म्हणालो, पण पाहिजे तसा रिस्पॉन्स आपणाकडून प्राप्त झाला नाही. अजूनही मला रिस्पॉन्स मिळाला 27 तारखेपर्यंत, तर मी माझी बॅच चालू करेन आणि मी मनापासून शिकवेन. आपली शिक्षणाची आस्था कमी झालेली आहे, सो ती कमी होऊ नये. ज्ञान हाच देव असं सद्गुरू पै महाराज म्हणतात. चला तर अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे तर इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस, चेंज ॲडजेक्टिव्ह डिग्रीज. इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस, चेंज द डिग्री हा आपला आजचा टॉपिक आहे. परीक्षामध्ये बऱ्याचदा डिग्री बदलण्याविषयी, विशेषणाच्या डिग्री बदलण्यावरती प्रश्न उपस्थित केले जातात किंवा डिग्री ओळखा असं म्हटलं जातं, वाक्य दिलं जातं आणि त्याची डिग्री आपल्याला अवस्था चेंज करायला सांगितली जाते. विशेषणाच्या एकूण 3 अवस्था आहेत. सामान्य अवस्था म्हणजे मूल अवस्था, कंपॅरेटिव्ह अवस्था म्हणजे तुला अवस्था, अँड सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे सर्वोत्तम अवस्था. आता हे वाक्य कोणत्या डिग्रीचं आहे बघा. कालिंदी इज मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर गर्ल्स ऑफ हर क्लास. आता हे मोर आल्यामुळे, मोर दॅन आल्यामुळे हे कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे तुलनात्मक अवस्थेचं वाक्य आहे. आता याचं पॉझिटिव्ह बघा कसं होतं. नो अदर गर्ल्स ऑफ इज सो इंटेलिजंट इन हर क्लास ॲज कालिंदी. ही झाली पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे सामान्य अवस्था. आणि याची सर्वोत्तम अवस्था होईल कालिंदी इज द मोस्ट इंटेलिजंट ऑफ ऑल द गर्ल्स ऑफ हर क्लास. हे झालं सर्वोत्तम अवस्था म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य. आता पुढचं वाक्य बघा. नेहरू वॉज द ग्रेटेस्ट मॅन ऑफ इंडिया. पंडित नेहरू हे महान व्यक्तिमत्व होते. ग्रेटेस्ट म्हटलंय. यूज कंपॅरेटिव्ह डिग्री. आता हे कंपॅरेटिव्ह मध्ये कसं होणार. नो अदर मॅन ऑफ इंडिया वॉज ग्रेटर दॅन नेहरू. मग आता या प्रकारचा, अशा प्रकारची जर प्रश्न आली तर विद्यार्थ्यांनी या प्रकारच्या नॉलेज मिळवायला पाहिजे आणि हे परिवर्तन, हे बदलणं विद्यार्थ्याला जमलं पाहिजे. तर त्यासाठी काही ठळक नियम मी देतोय. पॉझिटिव्ह डिग्रीचं बघा. यू आर नॉट सो स्ट्रॉंग ॲज ही. कंपॅरेटिव्ह बघा. ही इज स्ट्रॉंगर दॅन यू. पॉझिटिव्ह बघा. धिस बुक इज नॉट सो गुड ॲज दॅट. कंपॅरेटिव्ह बघा. दॅट बुक इज बेटर दॅन धिस. लक्षात येत आहे. पॉझिटिव्ह बघा. नो बडी इन द सिटी इज ॲज रिच ॲज ही. सुपरलेटिव्ह बघा. ही इज द रिचेस्ट मॅन इन द सिटी. सुपरलेटिव्ह बघा. सोहन इज द बेस्ट बॉय इन दिस क्लास. कंपॅरेटिव्ह बघा. Rama is better than any other boy in this class. Positive बघा. No other boy is so good in this class as Rama. Positive बघा. I have never seen
सो बिग अ डायमंड ॲज धिस. म्हणजे ह्या हिऱ्यापेक्षा मोठा हिरा मी पाहिला नाही. पॉझिटिव्ह. कम्पॅरेटिव्ह बघा. धिस डायमंड इज बिगर दॅन एनी अदर दॅट आय हॅव सीन. सुपरलेटिव्ह बघा. धिस इज द बिगेस्ट डायमंड आय हॅव एव्हर सीन. सूचना 1. ह्या उदाहरणांवर असं स्पष्ट होतं की एका डिग्रीचं दुसऱ्या डिग्रीमध्ये रूपांतर करता येतं, परंतु वाक्याचा भाव बदलत नाही. सूचना क्रमांक 2. नियम 2. कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे तुला अवस्थेमध्ये दॅनच्या सोबत डिग्री म्हणजे अवस्था. आता जसं स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, बिग, बिगर, बिगेस्ट म्हणजे तर विशेषणाची दुसरी अवस्था येते. जसं पॉझिटिव्हमध्ये तुम्ही बिग वापरलं तर सुपरलेटिव्हमध्ये कंपॅरेटिव्हमध्ये तुम्हाला बिग वापरावं लागेल, मग दुसरा फॉर्म येतो. आणि नंबर 3 सुपरलेटिव्हमध्ये डिग्रीमध्ये द हे आर्टिकल, विशेष आर्टिकल वापरून डेफिनेट आर्टिकल सोबत विशेषणाची तिसरा फॉर्म म्हणजे तिसरी अवस्था वापरली जाते, सर्वोच्च अवस्था वापरली जाते, जसे बिगेस्ट वगैरे असं. तर आशा करतो ही जी एक्सरसाइज आहे ती तुम्हाला सोडवायची आहे. सराव संच आहे. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज डायरेक्टेड इन द ब्रॅकेट्स. ही इज नॉट सो फॅट ॲज हरी. यूज कंपॅरेटिव्ह डिग्री. You are as good as Hira. Use comparative degree. No other building in the city is as tall as this tower. Use comparative degree. Ashok was greater than most other kings. Use positive degree. Kolkata is the biggest city in the India. Use positive degree. Very few countries are as rich as USA. Use comparative degree. No other book is so popular as the Ramayana. Use superlative degree. The aeroplane flies faster than parrots. यूज पॉझिटिव्ह डिग्री. आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.